कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्ने। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया। कैलास राणा शिवचंद्रमूळी फणींद्र माते मुकुटे झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी। ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परममूर्तिं देहुक्षत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टयम्। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुझा अनुग्रह लाभले लाभले पावन झालो चराचरी।
हात पायही चंदन परिसा नाही हीन कवणी अंगी हा दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिणा दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघ गोड विठ्ठल विठ्ठल ब्रह्म एकनाथ महाराज बोलो रे भाई सब संत की भोलेनाथ भगवान की विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन पे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय असणारे श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अवघ्या 3 चरणाचा अभंग आजच्या या पंचम दिवसीय 5वाच दिवस आहे ना पंचम दिवसीय कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतायत विठ्ठल विठ्ठल आणि आपल्या या कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या अगोदर अल्पशः परिहार्देने अगत्याचा आहे गरजेचा आहे पहा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपातील असणारा नामयज्ञ सोहळा म्हणा ज्ञानयज्ञ सोहळा म्हणा कीर्तन महोत्सव सोहळा म्हणा असा असणारा भव्य सोहळा असणारा पूर्णत्वाच्या दिशेने प्राप्त होतोय आणि अशा भव्य सोहळ्यामध्ये तुमच्या सर्वांच्या मध्ये एक एकाहून बळी रे असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो ऐका नाही आणि आशांमध्ये माझ्यासारख्यांना कीर्तन करण्याची आज असणारी योग आलेला आहे ऐका नाही आणि म्हणून आजच्या या पंचम दिवसीय कीर्तन रूपी सेवेकरता मी आज या ठिकाणी आमचे परमस्नेही असणारे आमचे मोठे बंधू अंकुश भाऊ काळे सर यांच्या माध्यमातून तसेच काळे परिवारांकडून गावकऱ्यांच्या सर्वांच्या असणाऱ्या संमतीने या ठिकाणी माझा येण्याचा योग आला आणि म्हणून पहा आजची ज्यांची असणारी ज्यांच्या माध्यमातून आलोय अशी सर्व असणारी पंक्तीची यजमानवी आहेत त्यांच्या सौजन्य जे सौजन्य आहेत असे असणारे श्री बाजीराव काळे श्री दगडू काळे श्री नामदेव काका काळे श्री विश्वंभर लेंगरे बापूसाहेब गडदे तसेच संतोष पिंगळे असे असणारे आजच्या असणाऱ्या या कीर्तनाचे सौजन्य आणि यांच्या माध्यमातून आज माझा येण्याचा योग तुमच्यामध्ये आलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि विशेष करून आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे महाराष्ट्रामधलं सर्वात असणारं दिग्गज नेतृत्व दिग्गज कीर्तनकार आहेत मृदंगामध्ये ज्यांची ख्याती आहे असे असणारे आमचे तात्यासाहेब महाराज पिचगुडे ते आल्याच्या नंतर पुन्हा आणखीन मला प्रसन्न वाटलं बघितल्या आहे का नाही तात्यासाहेब महाराज आहे सुंदर ज्यांचं वादन आहे त्याचबरोबर ज्यांनी सुंदर चाल गायली असे असणारे माहुली महाराज चौरे विष्णू महाराज तौर माऊली महाराज तौर आणि माऊली महाराज डाके माझेच नौकरीत ते माहिती पण मला वाटलं यांचं बी माऊलीच आहेत त्रियोग जुळून आला काय असं मला वाटलं आणि तसेच पंचक्रोशीमधले सर्व असणारे गायक असतील
वादक असतील, सर्व असणारे सर्वांच्या चरणारिंदी मी नतमस्तक होतो. कारण की तुमचा बाकीच्यांचा परिचय माझा नाही, इथून पुढे होईल, ऐका नाही, मग मी नाव घेईल, क्षमस्व असावं. सर्वांच्या चरणारिंदी नतमस्तक होतो. आलेल्या भक्तिमती माता मंडळी असतील, पुरुष बांधव असतील, वट्ट्या कट्ट्यावर बसलेले तीनच्याही चरणारिंदी नतमस्तक होतो आणि या कीर्तन रूपी सेवेकरता मी ओढतो. विठ्ठल विठ्ठल आणि विशेष करून आज ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे असणारे नामसंकीर्तन चॅनलवाले देवाभाऊ यांच्या माध्यमातून परमस्नेही माझे परम मित्र असणारे नरेश भाऊ चौरे तेही या ठिकाणी आज उपस्थित यांनीही लावलेली आहे. आणि सुंदर ज्यांची सिस्टीम आहे ते सुद्धा सुंदर सिस्टीम दिली म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. असं असणारं या ठिकाणी सगळ्यांचा योग जुळून आलेला आहे. म्हणून आता जास्त काही नाही बोलता मला वाटतं मी कीर्तनाकडे वळलं पाहिजे. कारण की आता किती वेळ राहिलेला आहे, 1 तास उरला ज्ञानेश्वर महाराजांशी, ऐक नाही, 1 तास कीर्तन करण्यासाठी. हो, आणखीन भरपूर करायचंय. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सज्जन कसा असावा, तो चंदनासारखा असावा. चंदनाची उपमा सज्जनाला दिली, परिसाची उपमा सज्जनाला दिली, नवे नवे दिव्याची उपमा सज्जनाला दिली, नवे नवे साखरेची उपमा सज्जनाला दिली आणि शेवट सांगितलं हे सर्वच असणारे यांच्यामध्ये जर बघितलं तर काहीतरी चूक पाहायला भेटते. पण सज्जन जो आहे याच्याकडे बघितल्याच्या नंतर कसल्याही प्रकारची असणारी चूक, कसल्याही प्रकारचा असणारा आपल्याला धब्बा पाहायला भेटत नाही असा तो अशा प्रकारचा सरळ सरळ भावार्थ करणारा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः आम्ही हार काढून टाकतो, कारण की सगळेजण हाराकडेच बघालेत, माझ्याकडे कोणीच बघा नाही. तसंही मला हाराची भीती महाराज तेव्हापासून, राजीव गांधीला हे झाल्यापासून. नाहीतरी दररोज भांडण चालू कीर्तनाला गेलं की मग ते डाग पडलं की परत भांडण घरी गेल्याच्या नंतर, त्याच्यामुळे पहिला हार काढून टाकलेला बरा आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतायत. पहा, जीवन जगत असताना या जीवनामध्ये सज्जनही आहेत आणि दुर्जनही आहेत. दोघंही या जगामध्ये आहेत. आजच नाही, हे त्रिकालाबाधित्व सत्यत्वम, त्रिकालापासून हे असणारं चालू आलेलं आहे. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू होते तेव्हाही कोण होतं? धोब्यासारखा असणारा दुर्जन होता. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने अवतार घेतला तेव्हाही दुर्योधनासारखा दुर्योधन होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवबा आले, त्यांच्याही काळामध्ये दुर्जन अफजल खानासारखा दुर्जन होता. ज्ञानोबरायांनी या ठिकाणी या पृथ्वी तलावरती संताचा अवतार घेतला त्यावेळेसही वेसोबा खेचरासारखा दुर्जन होता. तुकोबरायच्या जीवनामध्ये जर बघितलं तर रामेश्वर भट्टासारखा एक असणारा, मम्माजी बुवासारखा असणारा दुर्जन होता. नाथ महाराजांचं चरित्र बघितलं तर तो असणारा यवन, तोही एक दुर्जन होता. म्हणून दुर्जन कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही या जगामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात या दुर्जनाला आपण काय केलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. महाराज कसा ओळखायचा तो दुर्जन? म्हटले काय त्या दुर्जनाची व्याख्या आहे? म्हटले त्या दुर्जनाची व्याख्या दुसरी तिसरी कोणती नाहीये. दुर्जनाची व्याख्या काय आहे? म्हटले दुसऱ्याचं सुख पाहून ज्याच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या अंतःकरणामध्ये सुख निर्माण होतं त्यालाच दुर्जन असं म्हणतात. विठ्ठल असो खल पार आम्हा तयाचा उपकार करती पातकाची धुळी मोल न घेता साबणे. खल फार आम्हा तयाचा उपकार करती पातकाची धुळी
असणारा काय करतो, आपल्यावरती त्याचे खरोखर बघितले तर उपकार आहेत, त्या दुर्जनाचे उपकार आहेत. म्हणून दुर्जन जीवनामध्ये असावा. काय करतो म्हटले दुर्जन? दुर्जन म्हटले काय करतो? आपले पापरूपी कपडे विनामोल धुवून देण्याचं काम करत असतो. तसा जर आपण ड्रेस घरी दिला धुण्यासाठी, चौरे बाबा, ड्रेस घरी दिल्याच्या नंतर काय म्हणतात, ताई तुम्हाला पहिले पैसे द्या साबणीसाठी. साबण आणते, तुमचेही धुते आणि माझे धुवून घेते. बरं, एखादा शिष्य असेल, त्या शिष्याला गुरुने कपडे धुण्यासाठी दिले. आताचे शिष्य नाही धुणार महाराज, पहिला काळ होऊन गेला. ऐका नाही आमचा, ऐका नाही. शिष्यही म्हणेल पैसे द्या, कपडे साबण आणतो आणि कपडे धुवून देतो. धोब्याकडे दिले तर धोबे काय म्हणेल, अगोदर चार्ज आहे ड्रेसचा, किती चार्ज आहे? ऐका नाही, 50, 20, 25, 30 असं काय असेल तो द्या, कम देतो. पण एकमेव या जगामध्ये अशी व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे दुर्जन. ते मात्र आपल्याकडून एक फुटकी कवडी सुद्धा पैसा घेत नाही आणि आपले पापरूपी कपडे धुवून देण्याचं काम तो दुर्जन करत असतो. हे त्याचं आभूषण आहे. दुष्ट आभूषण सज्जनाचे, अलभ्य लाभ पुण्य त्याचे. ऐका नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करासाचा, आदर करासाचा, प्रीती आदर करासाचा. हा तुका म्हणे त्याचा सत्कार करा, त्याला तुम्ही प्रेम द्या. का? कारण तो दुर्जन तुमची किंमत वाढवण्याचं काम करत असतो. म्हणून तुम्ही त्याला आदर देण्याचं काम करा. कबीरदासजी याच्या पुढे जाऊन बोलतात. कबीरदासजी म्हणतात, दुर्जन निये राखिये अंगण कुटी खवाय. त्या दुर्जनाला काय करा म्हटले, अंगणामध्ये एक घर बनवून द्या स्पेशल, आणि त्याला खाण्यासाठी सुद्धा धान्य तुम्ही आणून द्या, किराणा तुम्ही आणून द्या. तो काय करेल, तो किराणा खाईल आणि तुमच्याच घराच्या पत्र्याच्या नाल्या मोजायला सुरुवात करेल. ऐका नाही, वाशे मोजायला सुरुवात करेल तो निंदक. ऐका नाही. म्हणून असा दुर्जन जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे मुंबईमध्ये. असंच का? जिल्ह्यात सांगितलं का? तालुक्यात नाही, गावात नाही हो, शेजारी सांगितलं, शेजारी. आणि असा निंदक जर तुमच्या शेजारी असेल ना महाराज, ते तुमचं महत्त्व वाढवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये दुर्जन असणं खूप गरजेचं आहे. ऐका नाही. म्हणून सज्जन आहे म्हणून दुर्जन आहे. मग दुर्जन दुर्जन म्हणजे नेमकं काय महाराज? कोणाला दुर्जन म्हणायचं? ऐका, एक दृष्टांत सांगतो. एक रामभाऊ नावाचा मुलगा, वय फक्त 21 वर्षाचं, आपल्या गावातलं सोडून बरं का, नाही तर गाडी अडवायच्या रस्त्याला आमची. ऐका नाही. रामभाऊ आणि महादेवाचा निश्चिम भक्त, भोलेनाथांचा. ऐका नाही, निश्चिम भक्त. आणि तो असणारा श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांची आराधना करण्यासाठी गेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथ प्रकट झाले आणि सांगितलं, वरमद्रोही भक्ता, माग काय मागतोस, मी तुला देण्यासाठी तयार आहे. काय मागायचं ते माग. पण ते असणारं भोलेनाथांचं वैराग्य स्वरूप बघितलं आणि सांगितलं, देवा, तुमचं हे वैराग्य स्वरूप बघून माझ्या जीवनामध्ये सुद्धा वैराग्य प्राप्त झाले. म्हणून मला आता काहीच नको महाराज, काहीच नको. अरे काहीतरी माग, उद्याच्याला काहीतरी इच्छा प्राप्त होईल जीवनामध्ये, काहीतरी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा निर्माण होतील. माग काहीतरी. सांगितलं, मला काहीच नको.
बरं म्हटली, तू मागतच नाहीस ना. नदीच्या किनारी तो असणारा तपश्चर्या करत होता, तिथला एक शंख घेतला वाळूकामय प्रदेशामधला, आणि तो शंख काय केला, त्याच्या हातात दिला. आणि त्याच्या हातात दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं, हे बघ, या शंखाची नित्यनेमाने पूजा कर, दररोज शंखाची पूजा करायची. आणि तुला जर यदा कदाचित जीवनामध्ये काही मागावंसं वाटलं तर या शंखाला मागणं मागायचं. पण एक अट आहे, तू एक वस्तू या शंखाकडे मागितली तर शंख तुला 2 वस्तू, शेजाऱ्याला 2 वस्तू देण्याचं काम करेल. असं असणारं वरदान देऊन टाकलं. भविष्यात त्याचं लग्न झालं. लग्न होऊन 20-25 वर्ष झाले. दररोज नित्यनेमाने हा शंखाची पूजा करायचा. दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा, शंखाची पूजा करायचा. कीर्तनाला कधी येत नव्हता, कधी पैठणच्या वारीला जात नव्हता, कधी आळंदीला जात नव्हता, कधी 4 धाम यात्रा सुद्धा करत नव्हता. ऐका नाही, हे केलं पाहिजे जीवनामध्ये, ऐका नाही महाराज. आणि दररोज शंखाची पूजा करायची. एक दिवस तालुक्याच्या गावाला गेला. नदी होती मधात, आडवी नदी, आणि पाऊस आला. पावसाला प्रारंभ झाला. धो पाऊस पडण्यासाठी प्रारंभ झाला. एवढा पाऊस, एवढा भयानक पाऊस प्रारंभ झाला. इजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट आकाशामध्ये होऊ लागला. भयावह परिस्थिती निर्माण झाली. आणि एवढा पाऊस आला, एवढा पाऊस आला, नदीला महापूर आला आणि गावावरचा पूल वाहून गेला. आणि वाहून गेल्याच्या नंतर झालं काय महाराज, गावात येणं शक्य नव्हतं. असं होतं ना कधी कधी, आपल्याकडे सुद्धा नदीला कधी कधी पाणी येतं. घराचे घरं पाण्यामध्ये जातात निसर्गाचा खूप झाल्याच्या नंतर. आणि 3 दिवस मात्र येता नाही आलं. पहिल्या दिवशी बायकोला फोन करून सांगितला. पहिल्या काळात टेलिफोन असायचे, टेलिफोन, मोबाईल नसायचा, ऐका नाही. आता हा मोबाईल आल्यापासून सगळं अवघड झालं महाराज. सत्यम नास्ति तपस्सौचम दया दानम न विद्यते. सत्य या असणाऱ्या युगामध्ये मोबाईलमुळे राहिलं नाही, ऐका नाही. कोणालाही फोन करा, कुठे आहेत, हॅलो, गावात असला तर रानात सांगतो, रानात असला तर गावात सांगतो, आणि दुसरीकडं कधी कधी तालुक्याला सांगतो, आहे का नाही. आणि एखाद्याकडे पैसे असावा, मग तर बघा त्याची खोटं बोलण्याची शिवाच संपत्ती, आहे का नाही. म्हणून पहा, पहिले टेलिफोन होते बरं का, क्वचित कोणाकडे तरी एखादा गावात असायचा. आणि फोन केला, सांगितलं, धर्मपत्नीला बोलून घेतलं, सांगितलं मी उद्या सकाळी येणार नाही, पण तेवढ्या त्या शंखाची पूजा मात्र नक्की कर. शंखाची पूजा करत असताना शंखाला काही मात्र मागू नको, आणि काही मात्र मागू नको सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर धर्मपत्नीनं होकार दिला. दुसऱ्या दिवशी ती ब्रह्ममुहूर्तावरती उठली, शंख काढला, शंखाची सुंदर पूजा केली, धूप दीप नैवेद्य दाखवून सुंदर शंखाची पूजा केली. आणि उठणार तितक्यात लक्षात आलं, पतीनं काय सांगितलं, याच्याकडे काही मागू नको, काहीतरी विशेष असलं पाहिजे. लग्न झाल्यापासून बघते नित्यनेमाने हे असणारी या शंखाची पूजा करतात. कधी सासरवाडीला मुक्कामाला सुद्धा थांबत नाहीत, कधी पैठणला नाही, आळंदीला नाही, काही नाही, देवदर्शन नाही, शंखाची पूजा नित्यनेमाने हे करतात. बघूच या शंखाला मागून काय भेटते की नाही. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं, काय करायचं आपल्याला. म्हणून विचार केला. घर असणारं पडकं होतं, पडकं छपरीचं घर होतं. पावसाळ्यामध्ये घर भिजायचं, उन्हाळ्यामध्ये सूर्याचे किरण अंगाला त्रास देण्याचे काम करायचे. आणि वाटलं एक घर मागावं, घर, ऐका नाही. कोणाला वाटत नाही हो आपलं घर चांगलं असावं. पेचगुडे महाराज, तुम्हाला नसलं वाटत तर काल्याच्या दिवशी मी येतो, फाट्यावर थांबतो, पॉकेट आलेलं माझ्याकडे देऊन टाका, ऐका नाही. प्रत्येकाला वाटतं आपलं घर सुंदर असावं, ऐका नाही. आणि म्हणून त्या माऊलीनं असणारं शंखाकडं मागणं मागितलं. शंका सुंदर असं एक घर दे. घर मागितलं आणि महल दिला. महल तयार झाला, सुंदरसा महल तयार झाला. पण शेजाऱ्याला 2-2 महल तयार झाले, 2-2. एवढ्यावर ही मावशी थांबली नाही. दुसऱ्या दिवशी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठली, दही दूध तूप लोणी सगळं आणलं आणि सुंदर अभिषेक केला शंखाचा. आणि शंखाचा अभिषेक केला, आरती म्हणली शंखासाठी, आरती. ही आरती पुढच्या वर्षी म्हणून दाखवतो, ऐका नाही, बोलवलं. आणि शंखाला पुन्हा मागणं मागितलं. शंका या बंगल्याच्या अंगणामध्ये सुंदर अशी एक गाडी तयार होती, स्कोडा, स्कॉर्पिओ, वेगवेगळ्या गाड्याचे नाव आहेत, ऐका नाही, थार. लाखो रुपयाची, कोटी रुपयाची गाडी तयार झाली. शेजाऱ्याला किती तयार झाल्या मावशी? 2-2 गाड्या शेजाऱ्याच्या दारामध्ये. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी हा आला.
बघू लागला. पुण्या मुंबई ठिकाणी आलो की गावातच आलोय. पुन्हा त्याला वाटलं मोदी म्हणायचे अच्छे दिन लावूंगा. आले काय मोदीचे अच्छे दिन? ते म्हटलं इतक्या लवकर नाहीत येणार, आहे का नाही. घराच्या रस्त्यानं गेला, आहे का नाही. हे म्हटलं आपल्या बायकोचंच हे कारस्थान आहे, म्हटलं हिनेच केलं हे सर्व. घराच्या समोर गेला, ही मावशी वाटच बघत होती त्याची येण्याची. अंगामध्ये सुंदर अशी असणारी 50 लाखाची पैठणी धारण केली होती. बघता काय मावशांनो, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार धारण केले होते. बूट हार, चप्पल हार, वेगवेगळे हार, ऐका नाही. मला तेवढे 2च माहिती आहेत बरं का, तुम्ही जाताना सांगा, ऐका नाही. आणि सुंदर असं असणारं चांदीचं ताट घेतलं होतं, त्याच्यात सोन्याची समई होती आणि आरती औक्षण करण्यासाठी घेतली होती. आणि औक्षण करण्यासाठी याला बोलवलं, पण याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले. याचा चेहरा मात्र पडलेलाच, हसत नव्हता, काही स्मित हास्य नव्हतं, काहीच नव्हतं. काही काही माणसं असतात महाराज तशी, ऐका नाही. बोले तेरी सूरत ऐसी क्यों? बोले मेरी वैसी ही सूरत है. रोते क्यों हो? बोले सूरत ही ऐसी है, ऐका नाही. तुकोबरा याच्या पुढे जाऊन बोलतात, फुडिली गोवरी ऐसे दिसे तोंडावरी. म्हणून कीर्तनामध्ये बसत असताना माणसाने प्रसन्न चित्ताने बसलं पाहिजे. प्रसन्न चित्ते परमार्थ दर्शनम. म्हणून प्रसन्न चित्ताने माणसाने मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन करा समाधान चित्त माझे. करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन करा समाधान चित्त माझे. वा माऊली महाराज, असा तुकडा लागतो आहे का नाही मधात. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, हे का नाही. मन प्रसन्न असायला पाहिजे. पण मन हे कीर्तनात थांबत नाही महाराज. मन खूप विचित्र आहे महाराज. हे मन याच्यासारखं वेगवान वाहन आतापर्यंत बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ चंचल चपळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ. बहुत चंचल आहे. एक हिंदी कवी तर म्हणतो हे मन कसं आहे माझं, बरं का सर. मेरा मन कभी दिल्ली कभी लंडन. माझं मन कधी म्हणतो दिल्लीत आहे, कधी लंडन मध्ये. इतकं मन वेग आहे, मनाला वेग आहे, हे का नाही. म्हणून मला सांगायचं, कीर्तनामध्ये बसत असताना शांत चित्तानं लक्ष देऊन बसलं पाहिजे. नाहीतर कधी कधी माता मावल्यावर तुमचं लक्ष राहतं घराकडे. कुलूप लावलंय का, तिजोरी उघडी का. लॉकडाऊनमध्ये सगळ्या तिजोऱ्या, ऐका नाही, सगळा काळा पैसा, ऐका नाही, सगळा आला होता. म्हणून तसं लक्ष असणारं सगळ्यांचं असायला पाहिजे, ऐका नाही. म्हणून पहा, या असणाऱ्या रामभाऊचा चेहरा असणारा मात्र कसा होता. 12 वाजलेले होते. हा हसत नव्हता, बोलत नव्हता, काही एक शब्द पत्नीला बोलला नाही. पत्नीने औक्षण केलं, घरामध्ये आला आणि विचार केला. रात्रभर झोप लागली नाही महाराज. रात्रभर झोप लागली नाही आणि विचार केला आता काय करायला पाहिजे. म्हटलं आपल्याला एक बंगला, शेजाऱ्याला 2-2. आपल्याला एक गाडी, शेजाऱ्याला 2-2. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठला आणि उठल्याच्या नंतर काय केलं या पट्ट्यानं. शंकाची सुंदर पूजा केली. धूप दीप नैवेद्य दाखवून सुंदर पूजा केली. शंकाला मागणं मागितलं. काय? शंका माझ्या बंगल्याच्या अंगणामध्ये भली एक मोठी विहीर तयार होते, 40 बाय 40. शेजाऱ्याच्या किती झाल्या हो? 2-2. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. 2-2 झाल्या महाराज शेजाऱ्याच्या घरी. एवढ्यावर थांबला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला महाराज आणि पुन्हा उठून याने काय केलं. ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुंदर शंकाची पूजा केली आणि परत शंकाला मागणं मागितलं. शंका माझा एक डोळा जाऊ दे. याचा एक गेला, शेजाऱ्याचे 2-2 डोळे गेले. आणि हसू नका महाराज,
त्यांना ते उठले आणि उठल्याच्या नंतर ते पण सूर्यवंशी झाले होते. फुकटचं धन भेटलं होतं त्यांना. सूर्यवंशी म्हणजे 10 वाजता उठायचे ते, 10 वाजता. आणि चापत चापत भिंतीला बाहेर आले, मुख्य दरवाजापर्यंत आले आणि त्यांना वाटलं आता दरवाजा सापडलाय. आणि दरवाजातून बाहेर पाय टाकला की तसेच महाराज विहिरीमध्ये पडले. आणखीनही उठले नाहीत महाराज. यालाच काय म्हणायचंय, लक्ष द्या लक्ष द्या, हसू नका. यालाच काय म्हणायचं, दुर्जन. शेजाऱ्याचे बंगले पाहून ज्याला अजिबात पाहवलं नाही, शेजाऱ्याची गाडी पाहून ज्याला अजिबात पाहवलं नाही, देखवलं नाही, आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात माहिती आहे का, गोळा उठणे पोटात. आपण सहज म्हणतो याच्यातून पोटातच गोळा उठतो आपलं बघून, आहे का नाही. मग किती किलोचा सांगता येत नाही महाराज, आहे का नाही. म्हणून यालाच काय म्हणतात, दुर्जन. तो म्हणत असतो बरं का बाबा, तो दुर्जन म्हणत असतो याची तर वाटच लावतो, 1 एकर जाय ना का भाऊ, पण ह्याचं काम करता करता याचंच काम होऊन जातं महाराज, आहे का नाही. यालाच काय म्हणायचं, दुर्जन. दुसऱ्याचं दुःख बघून ज्याच्या अंतःकरणामध्ये सुख निर्माण होतं आणि दुसऱ्याचं सुख बघून दुःख निर्माण होतं आणि दुसऱ्याचं सुख बघून दुःख बघून अंतःकरणामध्ये सुख निर्माण होतं, आहे का नाही. अशीच व्याख्या ही महाराज दुर्जनाची. म्हणून दुर्जन महाराज जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. द बॅड पर्सन आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ, दॅट्स वाय यू आर अ झिरो इन युअर वर्ल्ड आणि इन द लाईफ, आहे का नाही. एक सुविचारवाला एक असणार सुविचार तज्ज्ञ सांगतात की तो वाईट माणूस जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. म्हणून पहा, म्हणतात ना, दुर्जनम प्रथमम वंदे स्वजनम तदनंतरम. म्हणून दुर्जनाला प्रथमतः वंदन केलं पाहिजे आपण. आणि दुर्जनाला जर आपण वंदन करण्याचं शिकलो तर आपल्या कोणत्याच कामाला अडचण येणार नाही, आहे का नाही. पण आपण सज्जनाला अगोदर वंदन करतो, दुर्जन काडी केल्याशिवाय राहत नाही महाराज, आहे का नाही. म्हणून दुर्जनाला वंदन केलं पाहिजे. म्हणून पहा, रामचंद्र प्रभू चित्रकूट पर्वतावरती आहेत. म्हणून चित्रकूट पर्वतावरती असताना भरतजी पूर्ण सेना घेऊन असणारे रामजीच्या भेटीसाठी आलेले आहेत. आणि तो चित्रकूट पर्वत चढण्यासाठी सर्व सेनेने चढाई केली. आणि चढाई करत असताना लक्ष्मण भैया कंदमूल फल असणारं वेचण्यासाठी घेण्यासाठी त्या चित्रकूट पर्वतावरती आहेत, हे लक्ष्मण भैयाने बघितलं. लक्ष्मण भैया धावतच रामचंद्र प्रभूंजवळ आले आणि रामचंद्रांकडे येऊन रामचंद्र प्रभूंना बोलू लागले, भैया सुनो भैया, ये भरत देखो, ये पूरी सेना लेकर आ रहा है भैया, आप अभी आज्ञा करो भैया, इस पूरी सेना को मैं तहस नहस कर डालूंगा भैया, बताओ भैया, आप आज्ञा दे दो भैया. रामचंद्र प्रभू म्हणतात, लक्ष्मण भैया थोड़ा धीरज रखो, थोड़ी शांतता रखो, ये हमें मारने के लिए नहीं आ रहे, देखो देखो उनके हाथ में कोई शस्त्र अस्त्र नहीं है. लक्ष्मण भैया शांत हो जाओ. लक्ष्मण भैया शांत झाल्याच्या नंतर मात्र पूर्ण सेना जवळ येते. जवळ आल्याच्या नंतर फक्त भरतजी आले नव्हते, कैकेयी माता होती, सुमित्रा होती, कौशल्या होती, भरतजी होते आणि पूर्ण सेना घेऊन भरतजी आज रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी त्या चित्रकूट पर्वतावरती आलेले आहेत. आणि चित्रकूट पर्वतावरती आल्याच्या नंतर प्रथमतः रामजी त्या कैकेयी मातेचं दर्शन घेण्यासाठी जातात. कैकेयीचं आणि कैकेयीचं दर्शन घेण्यासाठी रामजी खाली झुकतात. तितक्यात लक्ष्मण भैया परत बोलतात, भैया उस पापिनी का दर्शन मत लो भैया, ओ काली डंकिनी है, नागिन है, वो रघुकुल को कलक लगाने वाली काली डंकिनी है, उसका दर्शन मत लो भैया, वो माँ नहीं है, उसका दर्शन मत लो भैया. रामजी म्हणतात, नहीं लक्ष्मण भैया, ये हमारी माँ है, ये जननी है. लक्ष्मण भैया म्हणतात, नहीं भैया, कौशल्या माँ हमारी माँ है, लेकिन ये कैकेयी हमारी माँ नहीं हो सकती भैया. रामजी म्हणतात, नाही लक्ष्मण भैया, ही आपली आई आहे, आई. आणि नवे नवी ही कोण आहे, ही या पूर्ण रामायणाची असणारी काय आहे, पाया आहे, पाया. ही नसती तर कळालं नसतं लोकांना की रामचंद्र प्रभूंच्या बाहुबलामध्ये किती शौर्य आहे, सीता किती पवित्र आहे, लक्ष्मण भैयाचं रामजीवरती किती प्रेम आहे, हे कळालं नसतं. रघुकुलाची रीत काय आहे हे कळालं नसतं लोकांना. म्हणून ही जननी आहे, म्हणून ही आई आहे आपली. रामचंद्र प्रभू लक्ष्मण भैयाला शांत करण्याचं काम करतात. सोई जननी सोई सुत बड़ भागी,
जो पत्युमातु अचन अनुरागी. ही आपली जननी आहे, आई आहे. आणि रामचंद्र प्रभू प्रथमतः कैकेयीचं दर्शन घेतात. कोण ही कैकेयी? जिने पूर्ण रघुकुलाचा विनाश केला अशी कैकेयी. पण तरीही रामजी त्या कैकेयीचं दर्शन घेतात. का? कारण दुर्जनम प्रथमम वंदे स्वजनम तदनंतरम. म्हणून दुर्जन आहेत, म्हणूनच या जगामध्ये सज्जन सुद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहा, ज्ञानोबराय होते म्हणून या ठिकाणी दुर्जन होते. ज्ञानोबराय जीवनामध्ये जे दुर्जन आहेत म्हणून ज्ञानोबरायचं जीवन असणारं आपल्याला समजलं. मुक्ताईचं जीवन आपल्याला समजलं. काय त्यांची ख्याती होती हे आपल्याला समजलं. किती त्रास दिला या दुर्जनांनी. म्हणून आपल्याही जीवनामध्ये हे दुर्जन त्रास देण्याचं काम करत असतात. किती त्रास दिला ज्ञानोबरायांना. पहा, ज्ञानोबराय असणारे भिक्षा मागण्यासाठी ते आळंदीमध्ये जात असत. सिद्ध बेटावरून ज्ञानोबराय आळंदीमध्ये जायचे. आणि आळंदीमध्ये जात असताना भिक्षा मागून आणायचे. आणि एक दिवस ज्ञानोबरायांना वेसोबाने बघितलं. पगडीवाला म्हातारा आहे, मिशाचा बांधा आहे, धिप्पाड शरीर आहे. आणि त्यानं असणारं ज्ञानोबरायांना बघितलं. आणि बघितल्याबरोबर ज्ञानोबरायांचा रस्ता अडवला. ए संन्यासाच्या कार्ट्या, कुठे चाललास? कशासाठी चाललास? या आळंदीमध्ये येण्यासाठी तुला मज्जाव केला होता, तरीही तू या आळंदीमध्ये येतोस. आता आळंदी पाठवायची काय तुला? आणि ज्ञानोबरायांना असणारा तो वेसोबा बोलण्याचं काम करतोय. ज्ञानोबराय म्हणतात, नाही काका, आज मांडे खाण्याची इच्छा झाली हो, म्हणून आज मी आळंदीमध्ये आलोय. म्हणून मडकं पाहिजे होतं. मडकं नेण्यासाठी आलोय. कुंभाराने मडकं दिलं, हे मडकं घेऊन चाललोय काका. मी नाही येणार काका, आळंदीमध्ये नाही येत काका, मी निघून चाललोय, सिद्ध बेटावरती चाललोय. आणि तितक्यामध्ये त्या वेसोबाने येऊन हातातलं खापर घेतलं, गाडगं घेतलं आणि एका दगडावरती नेऊन आदळून टाकलं. तुकडे 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 त्या असणाऱ्या खापराचे झाले, त्या गाडग्याचे झाले. आणि ज्ञानोबराय तसेच असणारे सिद्ध बेटावरती गेले. आणि सिद्ध बेटावरती ज्ञानोबराय गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी ठरवलं आता कोणाला बोलायचं नाही. आणि सिद्ध बेटामध्ये जाऊन ताटीचं दार बंद करून टाकलं. मुक्ताबाई बघते लांबून, ज्ञानोबराय आज दादा असणारा दार बंद करून ठेवतोय, का बोलत नाही दादा? जाते आणि ताटीला हात मारण्याचा प्रयत्न करते. दादा उघड ना दार, दादा उघडा ना दादा, का दार उघडत नाहीत दादा? पुन्हा पुन्हा विनंती करते, पण ज्ञानोबराय आज दार उघडण्यासाठी तयार नाही आहेत. आणि मुक्ताबाई ज्ञानोबरायांना विनंती करते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे ज्ञानदादा, ज्ञानदादा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा उघडा ना दादा दार. आणि मुक्ताबाईंनी विनंती केली आणि ज्ञानोबरायांनी दार उघडलं. दार उघडलं. मुक्ताईच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. ज्ञानोबरायांनी दोन्ही हाताने असणाऱ्या मुक्ताईच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या धारा असणाऱ्या पुसून घेतल्या. आणि मुक्ताईला असणारं ज्ञानोबराय सांगतात, मुक्ताई म्हणते, दादा सांगा ना काय झालं? तुम्हाला कोणी काय बोललं का दादा? का तुम्ही ताटी लावून बसलायत दादा? सांगा ना दादा, का या ठिकाणी येऊन बसलायत? ज्ञानोबराय झालेला वृत्तांत मुक्ताबाईला सांगतात. आणि मुक्ताई म्हणते, दादा एवढ्यासाठी फक्त ताटी लावून बसायचं का? या माझ्या पाठीवरती तुम्ही काय करा, तुमच्यामध्ये जेवढी शक्ती आहे तुमच्या पाठीवरती तुम्ही स्वतः असणारा काय करा, अग्नी निर्माण करा, अग्नी. आणि ज्ञानोबरायांनी स्वतःच्या पाठीवरती अग्नी निर्माण केला. ओम अग्निमिळे पुरोहितम. आणि अग्नी निर्माण झाला. वेसोबा खेचर त्या ठिकाणी येऊन खिडकीतून येऊन बघण्याचं काम करतोय. मुक्ताबाई त्याच्यावरती मांडे भाजण्याचं काम करते. आणि हे दृश्य वेसोबाने बघितलं आणि ज्ञानोबरायांच्या जाऊन पाय धरले.
हा ज्ञानोबरायचा असणारा चमत्कार, चमत्काराशिवाय नमस्कार जगामध्ये नाही. म्हणून सांगतो दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला या जगामध्ये किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवन जगत असताना दुर्जन असणं खूप गरजेचं आहे. दुर्जनाशिवाय आपलं जीवन सफल नाही. म्हणून सज्जन आणि दुर्जनाची व्याख्या करत असताना पहा, सज्जन आणि दुर्जन. एकदा शंकराचार्याच्या शिष्याने सुद्धा शंकराचार्यांना विचारलं, या पृथ्वीतलावरती अनेक प्रकारचं पाप होतंय, भ्रष्टाचार होतोय, दुराचार होतोय, अत्याचार होतोय, अनेक प्रकारचं पाप आहे, तरीही पृथ्वी माता आपल्याला धारण का करते? शंकराचार्यांनी सांगितलं, या पृथ्वीतलावरती 7 तत्व आहे. 7 तत्व. जोपर्यंत हे 7 तत्व आहेत तोपर्यंत ही पृथ्वी माता आपल्याला कधीच धोका देणार नाही. त्यामध्ये एक आहे सज्जन. गोभीर्विप्रेच वेदेच सतीभी सत्यवादिनी आलुब्धे दानशूरच सप्तदीर्धार्यते महिम. पहिलं तत्व सांगितलं, गाय जोपर्यंत एक असणारी पवित्र गाय असणारी या पृथ्वीतलावरती आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. पण महाराज, ती गाय आज असुरक्षित झालेली आहे. अनेक कत्तलखाने आहेत आणि त्या कत्तलखान्यामध्ये आपणच काय करतो, ती गाय आपली नेऊन देतो. पहा, ही गाय म्हणजे सर्वसामान्य नाही आहे. ही गाय म्हणजे आपल्या हिंदू धर्माची माय आहे असं आपण समजतो. पहा, हा देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर 1660 या इसवी सनामधला हा काळ आहे. आणि हैदराबाद या ठिकाणी असणारं एक भाषण होतं. त्या भाषणामध्ये महात्मा गांधींना भाषण करण्यासाठी बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर महात्मा गांधींना विचारण्यात आलं, प्रथमतः महात्माजी, तुम्हाला हा देश स्वतंत्र पाहिजे का या देशामधली गाय स्वतंत्र पाहिजे? महात्मा गांधींनी सांगितलं होतं, हा देश तर आमच्या बापजाद्यांची प्रॉपर्टी आहे, तो आम्ही कधीही मिळवू, पण अगोदर या देशातली गाय स्वतंत्र होणं गरजेचं आहे. ऐका नाही. म्हणून पण आजही ती गाय असुरक्षित आहे. हे पहिलं तत्व आहे, गाय. म्हणून गाय सांभाळा. तुम्ही म्हणताना महाराज आम्हाला सांगता का? तुम्ही आमच्याकडे पण आहे बरं का, म्हणून मी सांगतो लोकांना. म्हणून एक गाय सांभाळा जीवनामध्ये. पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुखी तरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. म्हणून जीवन जगत असताना एक गाय बळ पाळून बघा. किती महत्व या गायीचं असणार. 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. आता हा विषय नाहीये कीर्तनाचा, पण बोलतो. गोधुलीम गोमयम गोधुलीम गोष्ट गोष्पदम, असं गायीचं महत्व आहे महाराज. गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीच्या पायाने उडालेली धूळ, गायीचा गोठा, गायीचं वासरू, गायीचं गवत आपण जर आपल्या असणाऱ्या नेत्राने बघितलं तर आपल्याला पुण्य प्रदान होत असतं. गाय एवढी पवित्र आहे. गायीचं गोमूत्र 372 रोगांवरती काम करतं. कॅन्सरसारखा रोग असणारा या गायीच्या गोमूत्रापासून नष्ट होतो, एवढी ताकद त्या गायीमध्ये आहे. म्हणून पहा, गाय एखादी जीवनामध्ये असली पाहिजे. पहिलं तत्व आहे. 7 तत्व तुम्हाला सांगायचे. पहिली आहे गाय. दुसरं आहे विप्र म्हणजे ब्राह्मण. जोपर्यंत या जगात जिवंत आहे. पण कसा ब्राह्मण? ब्रह्म जानाति ती 6 ब्राह्मण, त्रिपाठ संध्या करणारा ब्राह्मण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. 2 तत्व झाले. तिसरं आहे वेद. चौथा आहे सती. सती म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. पण ही पतिव्रता स्त्री फक्त आपल्या या भारत देशातच आपल्याला पाहायला भेटते. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म या भारत देशाच्या कुशीमध्ये झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ
कुळ पावन तो देश पवित्र ते कोण 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 पावन तो देश पवित्र तो कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून पहा देवाचा सुद्धा अवतार या भारत भूमीमध्ये. अमेरिकेमध्ये एखादा अवतार भगवंताचा सांगितला का? शिवपुराण चालू आहे, भागवत महापुराण तुम्ही ऐकलं असेल. कुठे देवाचे 13 अवतार सांगतात, श्रीमद भागवत 24 अवतार सांगतं. आणि असे सगळे अवतार याच असणाऱ्या भारत भूमीमध्ये. विशेषतः जी संतांची मांदियाळी जन्माला आली ती या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. एवढा महाराष्ट्र असणारा पवित्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपला जन्म. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा म्हणजे संप्रदायाची टोळी निर्माण करणारा जिल्हा असं ओळखलं जातं बीड जिल्ह्याला. म्हणून आपण भाग्यवान आहोत महाराज की या भारत देशामध्ये आपला जन्म झाला. म्हणून असा पवित्र देश ऐका नाही, पावन कुळ आहे. किती पवित्र आहे. या भारत देशाची महिमा गरिमा अनेक असणाऱ्या लोकांनी गाण्याचा प्रयत्न केला. काय आहे हा भारत देश? पहा, ज्यावेळेस अमेरिकेकडे लक्ष जातं त्यावेळेस अमेरिकेला पैशाचा देश म्हणून संबोधलं जातं. चीनकडे ज्यावेळेस लक्ष जातं त्यावेळेस चीनला शस्त्रसाठ्याचा देश म्हणून संबोधलं जातं. पाकिस्तानकडे ज्यावेळेस लक्ष जातं त्यावेळेस पाकिस्तान हा दहशतवादाचा देश म्हणून आपण संबोधला जातो. पण ज्या वेळेस या भारत भूमीकडे लक्ष येतं ना त्यावेळेस ही भारत भूमी म्हणजे सर्व जगाचं देवघर आहे. देवघर म्हणून देवघर म्हणून संबोधल्या जातं. असा असणारा हा भारत देश ऐका नाही. म्हणून सुंदर आहे हा भारत देश. अनेक कवींनी या भारत देशाचं वर्णन केलं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न डाका डाले, कोई न डाका डाले, जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों रह फेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. म्हणून शूरवीर असणारे या भारत देशामध्येच आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून ते शूरवीर त्या असणाऱ्या बाँड्रीवरती आहेत. म्हणून आज आपण या ठिकाणी आनंदाने कीर्तन करू शकतो, कथा करू शकतो, निडरपणे आपण जीवन जगू शकतो. म्हणून कधी कधी जीवन जगत असताना त्या शूरवीरांना सुद्धा आपण वंदन केलं पाहिजे महाराज. ते आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. थी खून पे लथपथ छाया, कितने ने वो प्राण गवाए, खुश रहना देश के प्यारा, खुश रहना देश के प्यारा. अब हम तो सफर करते हैं, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, मेरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून कधी कधी एखादा गावातला शूर जवान त्या बाँड्रीवरती देशाचं संरक्षण करत असेल तर महाराज लोकांचा जितका आदर करता त्याच्यापेक्षा त्याचा सुद्धा तुम्ही आदर करा. कधी कधी त्याचा असणारा आदर करा तुम्ही आल्यानंतर. ठीक आहे नाही, ते आहेत म्हणून आपण या ठिकाणी आहोत. म्हणून भारत देश पवित्र आहे. आणि याच भारत देशामध्ये आपल्याला पतिव्रता स्त्री पाहायला भेटत नाही. विदेशामध्ये कसं आहे सरांना माहिती आहे सर, विदेशामध्ये कसं आहे लग्न झालं
की जसं आपण एखाद्या प्रॉपर्टीचं स्टँडर्ड करतो, स्टॅम्पवर बॉन्डवरती लिहून घेतो 5 वर्ष किरायानं, त्याच्यानंतर बघून घेऊ, तसं लग्नाचंही महाराज विदेशामध्ये गेल्याच्या नंतर लग्न झालं की 2 वर्षाचा बॉन्ड, मी आणि तू 2 वर्ष राहणार, 2 वर्षाच्या नंतर मला जर तुझ्यासोबत राहू वाटलं तर ठीक आहे आणि तुलाही माझ्यासोबत राहू वाटलं तर ठीक आहे, नाही तर तू तिकडं आणि मी इकडं, आहे का नाही. हे विदेशामध्ये, पण या भारत देशामध्ये एकमेव पाहायला भेटतं की ही पतिव्रता स्त्री काय असते. किती ताकद आहे महाराज त्या पतिव्रता स्त्रीची. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. म्हणून 7 तत्वामधले 4 तत्व तुम्हाला सांगितले. एक आहे गाय, दुसरं आहे ब्राह्मण, तिसरं आहे वेद, चौथा आहे सती. सती म्हणजे पतिव्रता स्त्री. आणि 5वं आहे आलुब्धे. आलुब्ध म्हणजे निर्लोभी एखादा माणूस. 6वं आहे दानशूर. जोपर्यंत एखादा तरी दानशूर असणारा या पृथ्वी तलावरती आहे, पंगत देण्यासाठी तो कधीच असणार म्हणत नाही, आनंदाने देतो, आहे का नाही. जसं की आज आमच्या भाऊची पंगत आहे का नाही. आणि दान केल्याच्या नंतर जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. दानशूर. आणि 7वं आहे सज्जन. असा सज्जन महाराज म्हणतात जोपर्यंत या पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. मग विचारलं महाराजांना, महाराज नेमकं सज्जन दुर्जन, सज्जन दुर्जन तुमचं चाललंय नेमका सज्जन सज्जन म्हणजे नेमकं काय. महाराज म्हटले पहा, ऐका. एका शिक्षकांना शाळेतल्या मुलांनी विचारलं, म्हटले गवई नावाचा पशु कसा आहे. सांगितलं गवई नावाचा पशु आपल्याकडे पाहायला भेटत नाही, तो जंगलामध्ये असतो. पण शास्त्रामध्ये काही प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अशा प्रकारचे काही प्रमाण आहेत. त्यामध्ये एक उपमा नावाचा प्रमाणाप्रमाणे पहा, जशी गाय दिसते तशा प्रकारचा तो गवई नावाचा पशु दिसतो. तसंच सज्जन. सज्जन सज्जन म्हणजे काय, तर अभंगाच्या प्रथम चंदनाचे हात पाय ही चंदन, 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 चंदनाचे हात पाय ही चंदन. परिचा नाही हीना कोणे अंग, परिचा नाही हीना कोणे अंग, परिचा नाही हीना कोणे अंगी, परिचा नाही हीना ते पाना हे पाटे पोटी अंधकार, 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 ते पाना हे पाटे पोटी अंधकार,
चंदनासारखा चंदनासारखा चंदनाचे हात पायही चंदन परिसनाही हिन कौनी अंगी ऐका नाही तो चंदनासारखा आहे म्हटले. मग चंदन काय करतं म्हटले. चंदनाचा पहिला गुण आहे सर्वांगी उपाय तो उरला न राहे सभोवती तरुवर चंदन करीत जाये. तो काय करतो चंदन आपल्या सोबतीला जो आहे जो वृक्ष बाजूला आहे त्यालाही सुगंध देण्याचं काम करतो चंदन. चंदनाच्या झाडाच्या बाजूला जे वृक्ष आहे त्यालाही तो सुगंध देतो. पण कसं चंदन महाराज आपल्या वाड्याला उगलेलं हे चंदन नाही महाराज. हे चंदन कुठं आहे मद्यागिरी पर्वतावरती 56 गुणांचं असणारं ते कस लावणारं चंदन. आणि असं चंदन ते 10 किलोमीटरवरती जरी असलं त्याचा सुगंध येतो असं चंदन. आणि असं चंदन असणारं ते काय करतं महाराज त्याच्या जवळचे जे झाड आहे त्याला सुगंध देण्याचं काम करतं. पहिला चंदनाचा गुण. दुसरा चंदनाचा गुण काय एखादी तापलेली तेलाची कढई आहे लाल बुंद तापलेली तेलाची कढई आहे आणि त्याच्यामध्ये एक थेंब चंदनाचा टाकला की ती लाल बुंद तापलेली तेलाची कढई शांत करण्याचं काम एक थेंब चंदनाचा करतो. हे दुसरं असणारा गुण चंदनाचा आहे. तिसरा गुण चंदनाचा काय आहे म्हटले चंदन स्वतः घिजतं झिजतं आणि लोकांच्या मस्तकावरती लावल्याच्या नंतर त्यांना शीतलता प्रदान करतं. ऐका नाही असा चंदनाचा गुण आहे. पण म्हटले महाराज तुमच्या चंदनाचा गुण आणि आमच्या असणाऱ्या सज्जनाचा गुण सारखाच आहे. म्हटले आमचा सज्जन सुद्धा काय करतो त्याच्यासोबत जो आहे त्यालाही काय करतो बोधरूपी सुगंध देऊन त्यालाही सुगंधित बनवण्याचं काम करतो. दुसरं तुमचं चंदन तापलेल्या तेलाला शांत करण्याचं काम करतं. पण आमचा म्हणून सज्जन काय करतो सज्जन सुद्धा संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करण्याचं काम सज्जन करतो. तिसरा गुण जसं चंदन असणारं झिजतं आणि लोकांना शीतलता प्रदान करतं तसं सज्जन सुद्धा काय करतो म्हटले स्वतः तो झिजतो आणि लोकांचं तो कल्याण करतो. कल्याण हो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती 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 जगाच्या कल्याणा काय करतो तो सुद्धा झिजतो महाराज आणि झिजून काय करतो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. सर्वांचे दोघांचेही गुण जुळून आले बरं का दोघांचेही गुण पण सांगितलं महाराज पण आहे त्याच्यामध्ये. पण तुमचा चंदन काय करतो या दोघांचे गुण सेम आहेत
पण तुमचा चंदन आहे ना, तुमचा चंदन महाराज, त्या चंदनाच्या बाजूला जर वेळूचं झाड असेल तर या वेळूच्या झाडाला तो सुगंध देऊ शकत नाही. पण आमचा सज्जन काय करतो, त्या वेळूच्या कामटीला सुद्धा काय करतो, वेळूला सुद्धा झेंडा घालतो आणि त्याचंही महत्त्व वाढवतो. आणि नव्हे कसलाही व्यक्ती त्याच्या संगतीमध्ये असू द्या, कसलाही व्यक्ती, तो त्याला काय करतो, जीवाचा शिव केल्याशिवाय तो राहत नाही. म्हणून ही असणारी तुमची उपमा चंदनाची यांच्या सज्जनाच्या बरोबरी लागत नाही आहे. अनेक उपमा असणाऱ्या फोल करून ठेवल्या. दुसरी उपमा दिली काय, परीसाची उपमा दिली. म्हटले परीस काय करतो, आपल्या महिमाने परिसे केले सोने, ऐका नाही, तो लोखंडाचं सोनं करण्याचं काम परीस करतो. पण म्हटले याच्याकडेही पाहिल्याच्या नंतर एक दुर्गुण आपल्याला पाहायला भेटतो. काय, खापरा परीस काय करी, हा करिता नो हे नीट स्वानाचे ते पूज, खापरा परीस काय करी, खापरा परीस काय करी, करिता नवनीत स्वानाचे पूज, खापरा परीस काय करी, खापरा परित काय करी. महाराज तुमचा जो असणारा काय आहे परीस आहे, हा परीस सुद्धा काय करतो महाराज, तो लोखंडाचंच फक्त सोनं करू शकतो. लोखंडाला तो परीस करू शकत नाहीये. लोखंडाचं सोनं करू शकतो पण लोखंडाला तो परीस करू शकत नाही. पण आमचा संत, आमचा सज्जन काय करतो, तत्काळ नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया. आपणा सारखे करीती तत्काळ, काळाला दया लागे, नाही काळाला दया लागे, आपणा सारिके करीती तत्काळ किंवा आपल्या पदी बैसविले, बाप रुक्मा देवी बरू विठ्ठले. आपल्या पदावर बसवण्याचं काम ते सज्जन करतात, ते संत करतात. तुमचा परीस तो करत नाही. म्हणून या परिसाची ही उपमा असणारी या ठिकाणी खंडित केल्या जाते. आणि दुसरी उपमा महाराज देतात अभंगाच्या द्वितीयच्या. दीपानाई पाटी पोटी अंधकार, 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 दीपानाई पाटी पोटी अंधकार. सर्वांगे साखर, सर्वांगे साखर, अवघे गोड, अवघे गोड, ते पानाई पाटी पोटी अंधकार, ते पानाई पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर, सर्वांगी साखर, अवघे गोड, अवघे गोड, ते पानाई पाटी पोटी अंधकार, ते पानाई पाटी पोटी अंधकार. तिसरी उपमा दिली महाराज. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. ऐका, झोपू नका. ती मावशी झोपली पलीकडं, ऐका नाही.
माझी सक्की मावशी पलीकडे बसलेली ती नाही झोपली महाराज बरं का. हे का नाही मावशीमुळंच योग आला आज कीर्तनाचा. हे का नाही झोपू नका महाराज. बाबा तुम्हीच हे बघा झोपलेले कधी खरं बोलत नाहीत महाराज. हां झोपलेले कधीच खरं बोलत नाही आहेत. नाही का नाही. एकदा काय झालं काल्याचं कीर्तन होतं बाबा तिकडं गंगापूर तालुक्यात आणि गंगेच्या किनारी असंच कीर्तन होतं आणि तिकडं असा नियम होता जेवायचा अगोदर नंतर कीर्तनाला बसायचं. अगोदर जेवायचं आणि कीर्तनाला बसायचं. सुंदर असा मंडप सुंदर असणारे गायक वादक 4 मृदंग वादक महाराज कीर्तनामध्ये. काल्याचं कीर्तन भव्य मंडप सुंदर लोक असणारे खूप लांब रांगची रांग 5000 पब्लिक एवढं असणारं भव्य दिव्य नियोजन आणि 2 असणारे मस्त असणारे कार्यकर्ते पुढं येऊन बसले महाराजाच्या एकदम पुढं. आणि पुढं येऊन बसले आणि पुढं बसल्याच्या नंतर काय झालं मी सांगितलं कीर्तनामध्ये कोणी झोपायचं नाही कोणाला झोपून द्यायचं नाही कोणी खायचं नाही कोणाला द्यायचं नाही. पण महाराज काय झालं ते झोपलं ना पुढचं एक जण. मी सांगितलं झोपलं की हळूच एक चिमटा घ्यायचा. हां ते डुकली मारायचं असं केलं की ते शेजारी त्याला असं ए उठ ना झोपू नको. ते म्हणायचं नाही झोपलो मी झोपलो नाही. पुन्हा ते झोपायचं हळूच डुकली मारायचं ते हळूच चिमटा घ्यायचं ए झोपू नको ना. नाही म्हणलो ना रे झोपलो नाही ना उगं तू गप. मी बघतोय त्यांचं कीर्तन चांगलं रंगात आलं महाराज चांगलं रंगात आलं कीर्तन. हे पकवाज वाजत होते गायक सुंदर गात होते हे महाराज बी गात होते असं सुंदर कीर्तन रंगात आलं. आणि तिसऱ्या बारचीने पुन्हा ते झोपलं असं केलं की पुन्हा त्याने असं कोपरी खिळी केली हे उठ ना. ते म्हणलं तुला काय करायचं त्या बापाचं कीर्तन आहे काय. हां मी झोपण नाही तर काही करीन म्हणला. आहे का नाही. तसं महाराज झोपणारे माणसं कधी खोटं बोलत नाहीत. बस जमला आता विठ्ठल विठ्ठल. म्हणून दीपा नाही पाटी पोटी अंधकार. तिसरं सांगितलं महाराज तिसरा गुण सांगितला दिव्याचा. दिवा काय करतो महाराज दिवा अंधाराला प्रकाशमय करण्याचं काम दिवा करत असतो. अंधार घालवतो आणि प्रकाश करतो. दिवा चांगला आहे महाराज. असं दिव्याचं श्रेष्ठ काम आहे. पण म्हटले महाराज आमचे संत सुद्धा आमचे सज्जन सुद्धा जगाला प्रकाशमय करण्याचं काम ज्ञानरूपी प्रकाश देऊन प्रकाशमय करण्याचं काम करतात. पण महाराज दिव्याकडे सुद्धा बघितलं तर एक असणारा अवगुण आहे. दिवा जगाला प्रकाश देतो पण स्वतः मात्र त्याच्या खाली अंधार राहतो. स्वतः मात्र कोरडे पाषाण. पण आमचे सज्जन तसे नाहीत महाराज. ते सगळ्या जगांना बोधरूपी असणारं त्या ठिकाणी प्रकाशमय ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं. रवि दीप हिरा दावे ते देखने अदृश्य दर्शने संताचे या अदृश्य दर्शने संताचे या अदृश्य दर्शने संताची या रवि दीप हिरा दावे ते देखने अदृश्य दर्शने संताची या अदृश्य दर्शने अदृश्य दर्शने संताची या. काय म्हटले महाराज. रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या. बघा सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज संत असणारं या जगाला ज्ञानरूपी प्रकाश देऊन असणारं प्रकाशमय करण्याचं काम करतात. या शुष्क भूमीच्या पटलावरती ज्ञानरूपी ज्योत निर्माण करून या शुष्क भूमीला त्या ठिकाणी ज्ञानमय करण्याचं काम संत करत असतात. म्हणून सांगितलं दिव्याची उपमा सुद्धा या ठिकाणी समाप्त होते. दिवा सुद्धा तुम्हाला कुठेतरी कमी पडतो त्याच्याकडे कुठेतरी दोष आहे पण सज्जनाकडे नाही. तिसरी उपमा झाली. म्हटले चौथी उपमा दिली कशाची साखरेची. म्हटले आता ही साखर कशी म्हटले सर्वांगी गोड आहे ती. साखरेला नाव ठेवण्यासाठी जागा आहे का बाबा नाही. पण म्हटले तीही अतिसेवन केल्याच्या नंतर काय होतं शुगर होतं शुगर का नाही. म्हणून ती साखर सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा दोष आहे महाराज तिच्यामध्ये सुद्धा का नाही. म्हणून साखर सुद्धा त्या ठिकाणी लोप पावते. साखरेमध्ये सुद्धा काहीतरी दोष आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात
हरे कृष्णा हरे काना मनरंजना मोहना हरे कृष्णा हरे काना मनरंजना मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना ऊस गोड झाला म्हणून काय मुळासकट खावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा अरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना नाथ बाबा म्हणतात ऊस गोड झाला म्हणून काय मुळासकट खावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा ऐका नाही म्हणून साखर ऊस गोड आहे साखर गोड आहे पण खूप खाल्ली पाहिजे का अति सर्वत्र वर्जते अति जगामध्ये काहीच चालत नाही म्हणून म्हणतात ना प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति नम्रता कार्य जाते भयाला हां ही कविता होती आम्हाला शाळेत आहे का नाही म्हणून पहिल्या काळातल्या कविता खूप सुंदर होत्या महाराज आहे का नाही पहिल्या काळातल्या कविता आता त्या कविता आपल्याला ऐकायला भेटत नाही आता कोणत्या कविता आहेत महाराज जॉनी जॉनी ऐका नाही पिंट्या बबल्या यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा ओपन युअर माउथ हा 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 याचा काही विशेष अर्थ लागत नाही महाराज काय अर्थ याचा ते म्हणतं जॉनी जॉनी बाप म्हणतो पोराला पोरगं म्हणतं यस पप्पा बोला ते म्हणतं इटिंग शुगर काही खाल्लं का नाही ते म्हणतंय नो पप्पा ते म्हणतंय ओपन युअर माउथ तोंड उघड हा 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 याचा काही अर्थ आहे का महाराज पण पहिल्या काळातल्या कविता होत्या महाराज सुंदर कविता होत्या सुंदर कविता हे का नाही आमच्या काळात नाही बाबा तुमच्या काळामध्ये होत्या त्या कविता हे का नाही बराया निर्मळ पाणी शर आला तो धावून आला काळ विभळला श्रावण बाळ मम मातारी माय बाप तानेले तरु खाली असतील बसले काळीज त्यांचे पाटील शोका वेगे विभळला श्रावण बाळ सुंदर कविता महाराज ऐकावंच वाटते अशी कविता खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार पावे खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार पावे आताच्या कविता एकदा लातूरकडे गेलो कथेला बरं का मी गावाचं नाव नाही सांगत आणि भागवत कथा होती श्रीमद भागवत कथा खूप मोठं नियोजन होतं एका घरी मी राहायला होतो
10 वर्षाची मुलगी होती, तर 10 वर्षाची. दररोज ती कथेमध्ये गाणं ऐकायची, गाणं बरं का बाबा, गाणं ऐकायची. आणि ती एक दिवस म्हटली मला, महाराज तुम्ही खूप सुंदर गातात, पण मला सुद्धा गाता येतं. मला आनंद झाला आणि मी म्हटलं, दीदी बाळा हे बरं, बस इथं बस माझ्याजवळ आणि सुंदर तू गाणं म्हणून मला दाखव. ती म्हटले, पण मला लाज वाटते बाबा तुमच्यासमोर गाण्याची. मी म्हटलं, अरे लाजू नको, गाणं म्हण, हां अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. मला वाटलं सुंदर गाणं म्हणेल आता ही. तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिला बाई नवऱ्याला करून, नवरा गेलाय मरून, आता काय करते रडून, घेते बाई. समजलं म्हणायचं तुम्हाला, हे काय नाही. आत्ताचे गाणे महाराज, हे आत्ताचे गाणे. हां तंगडीन हातन पायन हे आताचे गाणे महाराज, आहे का नाही. पहिले गाणे सुद्धा चांगले होते महाराज. पहिले गाणे हिंदी गाणे महाराज बघा, पहिले सुंदर गाणे, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निघायचा. म्हणून आमचे पाटील महाराज आहेत आळंदीचे, ते हिंदी गाणे सुद्धा कीर्तनामध्ये म्हणतात. पण ते म्हणतात हे गाणं कुठं लावा, त्या भगवान परमात्म्याकडे लावा, असं गाणं का नाही. पण तुकोबा राय म्हणतात, गासी तरी विठ्ठलाची गाई, नाही तरी जागी राही उभा. ऐका नाही, गायचं असेल ते विठ्ठलाचं नाव गा म्हणून. पहा, सर्वांगी साखर अवघी गोड, साखर सर्वांगाने गोड आहे महाराज. ऐका, पण महाराज म्हटले, काय म्हटले, वेळ झालेला आहे, 10 मिनिटं आणखी घेतले चालेल का? ओव्हर टाईम थोडं भेटत ना जास्त तुमच्याकडून. विठ्ठल विठ्ठल पहा म्हटले, सर्वात हुशार माणूस आहे, हुशार माणूस. एक इंजिनियर भेटला, इंजिनियर. आणि इंजिनियर भेटल्याच्या नंतर काय झालं, इंजिनियर म्हटला, तुम्हाला गेम खेळता येतो का? एका शेतकऱ्याला इंजिनियर भेटला मुंबईला जात असताना ट्रेनमध्ये, आणि तो म्हटलं, तुम्हाला गेम खेळता येतो का, याच्यावर पैसे जिंकता येतात. शेतकरी म्हटला, मी शेतामध्ये काम करणारा माणूस, मला काय असं काही येत नाही. तो म्हटला, मग तुम्हाला पत्ते खेळता येतात का, पत्ते? तो म्हटला, अरे म्हटलं असले पत्ते आपण खेळत नाही. कोणी शिकवलं म्हणे तुला? शेतकरी म्हटला. तो म्हटला, माझ्या बापाने. बरं का दाजी, बापाने शिकवलं. तो म्हटला, अरे नालायक होता म्हणे तुझा बाप, त्याने पत्ते खेळायचे शिकवले. तो म्हटला, बरं जाऊ द्या पत्ते, आपण काय करू, प्रश्नमंच करू, प्रश्नमंजुषा. मी एक तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही हरलात की मला तुम्ही 100 द्यायचे, मी हारलो की मी तुम्हाला 100 देणार. शेतकरी म्हटलं, हे बघा तुम्ही श्रीमंत, तुम्ही मोठे माणसं, मी शेतकरी गरीब माणूस, आणि मी चाललोय मुलांना भेटण्यासाठी मुंबईला. 2 वर्षापासून मुलाची भेट नाही झाली, मुलाला भेटण्यासाठी चाललेलो आहे. मी गरीब माणूस, माझ्याकडे कशाचे पैसे? सांगितलं, 1-8 करू. तुम्ही हरलात की तुम्ही 100 रुपये द्यायचे, आणि मी हारलो की मी तुम्हाला 5 रुपये देईल. काय? शेतकरी म्हटला, मी हारलो की तुम्हाला 5 रुपये देईल. सांगितलं, ठीक आहे. त्या माणसाला वाटलं, हुशार माणसाला वाटलं, आपण काय करू, एक असा प्रश्न विचारू आणि याला हरवून टाकून सगळे पैसे याच्याकडून घेऊन टाकू. 5-5 रुपयाने हा काय आपल्याला हरवणार आहे. आणि पण याने ठरवलं, हा म्हटला, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. ते म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. आणि पहिला प्रश्न विचारला. म्हटला, 20 हाताचा, 30 पायाचा, 10 पंखाचा आणि 3 डोळ्याचा असा कोणता प्राणी आहे सांगा. तो म्हटला, बापरे, असला प्रश्न कधी आमच्या शिक्षणात PhD झाली म्हणला पण आलाच नाही. तो म्हटला, सांगा म्हणे. हा वेळ दिला, 1 2 3 4 10, 1 मिनिट झाला. सांगितलं, हरलात का? म्हटलं हरला. काढा म्हणला 100 रुपये. घेतले 100 रुपये. हा प्रश्न त्याला विचारायला, पण प्रश्न विचारण्याच्या अगोदर तो म्हटला, मी पण हारलो, जरा 5 रुपये. विठ्ठल विठ्ठल पहा, पाहुणे आले, पाहुणे. आणि पाहुण्यांना खाण्यासाठी काय दिलं, बैठकीत पाहुणे बसले, पाहुण्याला खाण्यासाठी बदाम दिले. बदाम, जिसके पास है दाम उसके पास है बदाम. बदाम खाण्यासाठी दिले. आणि नियम ठरला कसा, वरचं कातडं काढून फेकून द्यायचं आणि मधला गाभा खायचा. बदाम खाण्याचे संपले, खारीक दिली. खारीक कशी आहे, नियम बदलला, वरचं खायचं, आतमधलं फेकून द्यायचं. पुन्हा तिसऱ्यांदा आंबा दिला. आंबा,
पुन्हा नियम बदलला, म्हटले वरचंही फेकून द्यायचं, आतलंही फेकून द्यायचं आणि मधला गावा खायचा. पण साखर आली. म्हटले साखर, ही साखर कशी? म्हटले सर्वांगाने कशी गोड आहे. पण म्हटले ही साखर सर्वांगाने गोड जरी असली तरीही हिच्याकडे बघितल्यानंतर दोष आपल्याला दिसत नसला तरीही ही जास्त सेवन केल्याने काय होतं? शुगर होते, शुगर. ही साखर हा गुण सुद्धा सज्जनासाठी असणारा परिपूर्णोत्तम नाहीये. म्हणून म्हटले सज्जन कसा आहे, कसा आहे सज्जन? तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. तुका म्हणे तैसा
तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सांगितलं महाराज, ज्या सज्जनाकडे बघितल्यानंतर नंतर तीळ मात्र सुद्धा अवगुण पाहायला भेटत नाही, असा जो कोणी आहे तो सज्जन आहे. असा सरळ सरळ भावार्थ करणारा अभंग या ठिकाणी तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. पहा, या ठिकाणी तुम्ही सर्वजण खूप मोठे विद्वत जन या ठिकाणी आहात, म्हणून तुमच्या समोर एक असणाऱ्या एका बालकानं हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जर अभंग सोडवत असताना एखादा शब्द, एखादी चूक झाली असेल, आणि मायबापाचं अंतकरण करून माफ करा, ही तुमच्या चरणी मी विनंती करतो. आणि नसलं करायचं तर मग काय करायचं तर करा. आणि आज या कीर्तनासाठी विनोदाचा भाग सोडा, ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे असणारे माझे परम मित्र नामसंकीर्तन चॅनल, ज्यांनी या ठिकाणी आज घेऊन आले आहेत. आपण फक्त तालुक्यापुरते, गावापुरते मर्यादित नाही, आता महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या गावाचं नाव जाणार आहे. म्हणून त्या चॅनलवाल्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि सुंदर ज्यांचा तुम्ही मृदंग या ठिकाणी ऐकण्याचं काम करतात महाराज, असं असणारं सुंदर असणारं व्यक्तिमत्व, एक वारकरी जीवन जगून असणारं, सर्व असणारं हे जीवन जगण्याचं काम जे करतात, असे असणारे सुंदर असणारं ज्यांचं जीवन आहे, परमस्नेह तात्यासाहेब महाराज पेजगुडे असे असणारे तेही याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे माहुली महाराज डाके असतील, खूप खूप दिवसानंतर आमची भेट होते कधी कधी, ऐका नाही. त्याचबरोबर आमचे तऊर महाराज असतील, विष्णू महाराज तऊर बाबा असतील, त्याचबरोबर राजेभाऊ महाराज असतील, इकडे पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी सगळ्याच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही म्हणाल महाराज यांना सगळ्यांना धन्यवाद, आणि आम्ही कीर्तनाला आलो नसतो तर काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं का? पण तुम्हाला डबल धन्यवाद. जे वट्ट्या कट्ट्या बसून ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना टिबल धन्यवाद, ज्यांनी गोदाडी हॉस्पिटलमध्ये बसून कीर्तन ऐकलं त्यांना चौपट धन्यवाद, रानात दारे धरत असताना ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना पाचपट धन्यवाद देतो. जास्त काही न बोलता जीवन जगत असताना आजच्या कीर्तनामधून एकच घेऊन जा. मी असं समजेल की आजचं कीर्तन असणारं माझं सफल झालं, पूर्णत्वाच्या दिशेनं प्राप्त झालं. नाही तर अनेक महाराजांची तुम्ही वाट लावली असेल आतापर्यंत, म्हणजे वाटं लावलं असं मला म्हणायचं आहे. अनेक महाराजांना, अनेक कीर्तनकार आले गावामध्ये, ऐका नाही. पण कीर्तनामधून काहीतरी जीवन जगत असताना माणसाने काहीतरी घेतलं पाहिजे, ऐका नाही. म्हणून जीवन जगत असताना एकच काम करा, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो, राहों में आए जो दीन दुखी उन्हीं को गले से लगाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो. एकच काम करा जीवन जगत असताना, ईश्वराचं नामचिंतन करत राहा. जीवनामध्ये कसलंही दुःख येणार नाही आणि त्या दुःखावरती मात करण्याचं काम ते ईश्वराचं नामचिंतन करेल. असं जीवन जगा. कसं जीवन जगा? कोणालाही त्रास न देता असं जीवन जगा, निर्मत्सरपणाने जीवन जगा, आणि मग बघा त्या जीवनाचा आनंद जीवनामध्ये काय असतो. म्हणून त्रास देणारे ते भरपूर असतात, यांच्याकडे लक्ष देऊ नका. असं जीवन जगा, असं जीवन जगा. एक दिवस तुम्ही गेल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं आता ऐसे होणे नाही, मरावे परी कीर्तिरूपी उरावी. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जीवन जगा, आणि असं जीवन जगल्याच्या नंतर शेवट मात्र ज्या दिवशी तुमचा शेवट होईल त्या दिवशी अनेक जण म्हणतील, जा साहेब, जा दादा, तुम्ही अनेकावरती उपकार केलेत. अनेक असणाऱ्या कोरोनामध्ये ज्यांच्या आईवडील गेले त्यांच्या मुलाबाळांचा तुम्ही सांभाळ केला, ऐका नाही. एखादा अनाथ मुलगा असेल तर त्याचा तुम्ही सांभाळ करा, त्याच्या शिक्षणासाठी 2 पैसे देण्याचं काम करा. अशी मुलगी असेल, या कोरोनाच्या जगामध्ये, युगामध्ये, काळामध्ये अनेकांचे असणारे घर उद्ध्वस्त झाले महाराज. आणि ती मुलगी असेल, तिच्या लग्नासाठी जर गरज असेल 2 पैशाची, तुमच्याकडे जर ईश्वराने भरभक्कम दिला असेल तर तिथं देण्याचं काम करा. कारण संपत्ती ही तुमची नाही आहे महाराज, ही एका झाडाची सावली आहे. ती सकाळी एका बाजूला असते, दुपारी एका बाजूला असते. म्हणून या संपत्तीचा गर्व करू नका, आणि जीवन जगत असताना सत्कार्य जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जास्त काही नाही बोलता
याच ठिकाणी मी सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो असे असणारे परमस्नेही परम आदरणीय असणारे आमचे मोठे बंधू अंकुश सर काळे, तसेच त्याचबरोबर त्यांचे असणारे सर्व बंधू चुलते असतील, सर्वांच्या चरणांनी नतमस्तक होतो आणि जास्त काही नाही बोलतो, याच ठिकाणी सेवा पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज